नागपूरमध्ये झालेल्या राड्यानंतर कर्फ्यू लावण्यात आलाय, तरी सुद्धा खदान परिसरात एक फरसाण आणि मिठाईचं दुकान रात्री सुरू होतं। त्यामुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। कर्फ्यू काळात हे दुकान कसं सुरू आहे यावर परिसरातील इतर नागरिकांनी आक्षेप घेऊन दुकानाबाहेर गर्दी केली होती। मोठ्या प्रमाणात नागरिक त्या ठिकाणी गोळा झाल्याने पोलिसांनी वेळीच या घटनेची दखल घेत जमावाला शांत करत समजूत घातली। मात्र झालेल्या या प्रकारामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। एक बेकरी त्या ठिकाणी सुरू होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कर्फ्यू लागू असताना सर्व दुकाने बंद ठेवणं आवश्यक असतं, मात्र तरी सुद्धा या ठिकाणी एक बेकरी सुरू असल्याने आता तणावाचं वातावरण त्या ठिकाणी या परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। नागरिकांनी आक्षेप घेऊन दुकानाबाहेर गर्दी केली होती, कारण कर्फ्यू असताना सुद्धा त्या ठिकाणी हे दुकान उघडण्यात आलं होतं। फरसाण आणि मिठाईचं हे दुकान आहे त्या ठिकाणी, त्यामुळे हा संपूर्ण तणाव निर्माण झाला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडलेत। मी जितेंद्रकडे पुन्हा जाणार आहे। जितेंद्र, आपण पाहतोय कर्फ्यू लागलाय, तणावाची परिस्थिती शहरात परवा रात्रीपासून आहे, तरी सुद्धा ही बेकरी त्या ठिकाणी ओपन ठेवण्यात आली होती आणि त्यानंतर नागरिकांनी यावरती आक्षेप घेतला, गोंधळ उडाला। नेमका संपूर्ण हा प्रकार काय? नक्कीच कारण या नागपुरात जो सोमवारी हिंसाचार झाला, जाळपोळ झाली, दगडफेक झाली, त्यानंतर 3 झोनमधील 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे, म्हणजे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। अशाही परिस्थितीमध्ये या जो परिसर आहे, तहसील पोलीस स्टेशन अंतर्गतचा परिसर आहे, या परिसरामध्ये खदान नावाची एक परिसर आहे। या परिसरामध्ये एक रात्री उशिरापर्यंत जे आहे ते एक बेकरी म्हणण्यापेक्षा मिठाई आणि फरसाणचं दुकान जे होतं ते सुरू होतं। कर्फ्यूच्या काळामध्ये हे दुकान कसं सुरू आहे यावर नागरिकांनी आक्षेप घेतलेला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव तिथे गोळा झालेला होता। या जमावाची माहिती पोलिसांना तात्काळ मिळाली। पोलिसाचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी दाखल झाला आणि नागरिकांची समजूत काढून तिथून जमावाला पांगवण्यात आलं। त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती, मात्र तसं झालं नाही आणि पोलिसांनी वेळीच जी तत्परतेने दखल घेतली त्यामुळे मोठा अनर्थ टळला असंही म्हणावं लागेल। पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार या घडलेला नाही। मात्र अफवा ज्या काही येतात आणि अफवांवर विश्वास ठेवू नये याचंही आवाहन जे आहे ते पोलिसांनी केलेलं आहे। करण, नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।